नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे. मित्रांनो, आज मी तुम्हाला श्रीकृष्ण जन्माची महान कथा सांगणार आहे. सॉरी, माफ करा. ही कथा तुम्ही सर्वजण मनपूर्वक ध्यान देऊन ऐका, कारण भागवत पुराणात सांगितले आहे, जो कोणी कृष्ण जन्माची ही कथा श्रद्धेने ऐकतो, त्यांच्या अनेक जन्माची कोटी कोटी पापे नष्ट होऊन जातात आणि त्यांना श्रीहरी विष्णूची कृपा प्राप्त होते. चला तर मी तुम्हाला ती कथा सांगायला सुरुवात करते. मित्रांनो, त्या अगोदर तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे. मी खूप मेहनतीने हा व्हिडिओ बनवला आहे. माझ्या मेहनतीसाठी एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण लिहायला विसरू नका. आणि चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा. चला तर मग सुरू करूया. मित्रांनो, द्वापर युगातील मथुरा नगरीत कंस नावाचा एक क्रूर राजा राज्य करत होता. कंसाने आपल्या वडील उग्रसेन राजांना सत्तेतून हटवून स्वतःची हुकुमशाही प्रस्थापित केली होती. तरी देखील आपल्या बहिणी देवकीवर त्याचे अपार प्रेम होते. देवकीचे लग्न यदुकुलातील एका सत्यव्रती पुरुषाशी वसुदेवाशी मोठ्या थाटामाटात लावले गेले. स्वतः कंसाने आपल्या लाडक्या बहिणी देवकी आणि तिचे पती वसुदेव यांना सजवलेल्या रथात बसवून तिच्या सासरी जाण्यासाठी मार्गस्थ केले. तो स्वतः रथ चालवत त्यांना घेऊन निघाला. रथ राजवाड्यातून बाहेर पडत असताना अचानक आकाशात एक विचित्र शांतता पसरली. पक्ष्यांचा किलबिलाट थांबला. वाऱ्याचा सुळसुळाटही क्षणभर थांबला. मग दुरून विजेचा कडकडाट ऐकू आला आणि आकाशातून अचानक एक गर्जना ऐकू आली. त्या दैवी आकाशवाणीचा घनगर्जनायुक्त आवाज घुमला. हे कंस, लक्षात ठेव, देवकीचा 8वा पुत्रच तुझा काळ बनून जन्म घेईल आणि तोच तुला मारून टाकेल. देवकीच्या गर्भातून जन्मणाऱ्या 8व्या पुत्राच्याच हातून तुझा विनाश निश्चित आहे. हे शब्द ऐकताच कंस जागच्या जागी थबकला. आपल्या प्रिय बहिणीच्या उदरातून जन्मणारं अपत्यच स्वतःच्या मृत्यूचं कारण ठरेल, याची जाणीव होताच क्षणभर त्याचा चेहरा पिकुटला. कंस थरथर कापू लागला आणि भय क्षणार्धातच रौद्र क्रोधात परावर्तित झाले. त्यानं तत्क्षणी रथ थांबवला आणि म्यानातून तलवार उपसून पेटलेल्या नजरेने देवकीकडे पाहिले. कंस गर्जला, देवकीच्या उदरातून माझा शत्रू जन्माला येणार असेल तर मग मी हिलाच आत्ताच ठार करून टाकतो. नाही राहील देवकी, नाही राहणार तिचं अपत्य, नाही होणार माझा मृत्यू. असे म्हणून तो भगिनीवर तलवारीचा घाव घालण्यास उद्धत झाला. देवकी हबकून थिजल्यासारखी स्तब्ध झाली. चेहरा पांढरा फटक पडला. डोळ्यांत भीतीचे अश्रू तरळू लागले. ती अक्षरशः थरथरत होती. तिने हताश नजरेने पतीकडे पाहिले. वासुदेवांनी प्रसंगावधान राखत क्षणाचाही विलंब न लावता झटकन रथातून उडी मारली आणि कंसाच्या पायांवर नतमस्तक झाले. हात जोडून ते आर्ततेने विनवू लागले. कंस महाराज, देवकीचा काय अपराध? ती निष्पाप आहे. कृपा करून तिचा जीव घेऊ नका. ती तुमची प्रिय बहीण आहे. तुमच्या आयुष्याला धोका तिच्यामुळे आहे अशी भीती वाटत असेल तर मला एक संधी द्या. वासुदेवांच्या डोळ्यांतही अश्रू उभे राहिले. ते हात जोडून कंसाला विनवतच राहिले. मी तुम्हाला वचन देतो, देवकीच्या पोटी जी अपत्ये होतील ती सारी अपत्ये मी तुम्हाला स्वाधीन करीन. एकही मूल लपवण्याचा प्रयत्न करणार नाही. त्यांच्या बाबतीत तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही करू शकता. आम्ही विरोध करणार नाही. फक्त देवकीचा प्राण वाचू द्या. तिचं निरपराध रक्त आपल्या हातांनी सांडू नका राजन. वासुदेवांच्या मार्मिक शब्दांनी आणि त्यांच्या सत्यतेने क्षणभर का होईना कंसाला विचार करायला भाग पाडले. त्याच्या चेहऱ्यावरचे विक्राळ भाव थोडे निवळले. त्याने तलवार खाली करत वासुदेवाला उठण्याचा इशारा केला. क्रूर हसत तो उद्गारला, वासुदेव, तुझ्या वचनावर विश्वास ठेवतो. देवकीच्या उदरातून जेव्हा जे मूल जन्मेल ते माझ्याकडे आणून दे. जर जराशा देखील फसवणूक केलीस तर देवकीसकट तुलाही प्राणांना मुकावे लागेल, हे लक्षात ठेव. कंसाचे डोळे ठार निर्दयी झाले होते. त्या क्षणीच कंसाने अंगरक्षकांना आज्ञा दिली की वासुदेव आणि देवकी दोघांना तत्क्षणी पकडून
कारागृहात डांबून ठेवावे. नवविवाहित दाम्पत्याचे चेहरे आनंदाश्रूंऐवजी आता दुःखाने भिजले होते. लग्नाचा सोहळा पाहता पाहता दुःखाच्या काळ्या छायेत गडप झाला. राजवाड्याच्या अंधाऱ्या बंदीगृहाचे जड दरवाजे आदळत बंद झाले आणि त्या कोठडीत देवकी वसुदेवांच्या दुर्दैवाची काळी कथा सुरू झाली. त्या दिवसापासून देवकी आणि वसुदेव यांची आयुष्य काळकोठडीच्या अंधारातच जखडली गेली. मथुरेच्या त्या कारागृहात दोघांनाही बेड्या ठोकून ठेवण्यात आलं. सुखवस्तू जीवनाची सर्व सोय संपली. थंड ओलसर दगडी भिंती आणि जमिनीवरचं कठोर अंगण हेच त्यांचं वास्तव बनलं. दिवसेंदिवस कंसाचा छळ वाढत होता. देवकी वसुदेव दोघंही दुःखात दिवस ढकलत होते, मात्र एकमेकांना धीर देत प्रभूंचं स्मरण करत होते. कधी काही महिन्यांनी कारागृहातील निराश काळोखात एक आशेचा किरण उजळला. देवकीच्या पहिल्या अपत्याचा जन्म झाला. लहानसा गोंडस मुलगा तिच्या पोटी आलेला पाहून क्षणभर देवकी वसुदेवांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. पण त्यांचं भाग्य फार काळ हसू शकत नव्हतं. त्या निष्पाप बाळाच्या रडण्याचा आवाज कंसापर्यंत पोचायला वेळ लागला नाही. पहिलं अपत्य जन्मलं अशी बातमी कानावर पडताच कंस वेड्यासारखा कारागृहाकडे धावत आला. क्षणात कंस बंदीगृहात धडकलाही. त्याच्या मागे संतरींचा पहारा होता. देवकी आपल्या नवजात लेकराला बांधील हस्तानी उराशी कवटाळून बसली होती. ती घाबरलेली होतीच, पण तरीही आईच्या अंतरी एक आशा होती की कदाचित कंस पहिलं अपत्य मारणार नाही. शेवटी भविष्यवाणी तर 8व्या मुलाबद्दल होती. देवकी थरथरत असताना कंस तिच्या जवळ आला. त्याच्या चेहऱ्यावर क्रूर विजयी हास्य होतं. देवकी, घेऊन ये तुझं बाळ इथे. कंस उर्मटपणे ओरडला. देवकीने नाही केली नाही, पण तिने मुलाला अजून जवळ आवळून धरलं. वासुदेव कंसाला समजावण्याच्या सुरात म्हणाले, कंस महाराज, हे बालक तर तुम्हाला कोणताही धोका नसलेलं पहिलं अपत्य आहे. भविष्यवाणीमध्येही 8व्या मुलाबद्दलच सांगितलंय. याला तरी सोडा. परंतु कंस कुठलंही धोका उरू द्यायच्या मनस्थितीत नव्हता. त्याने वासुदेवांना धक्का देत दूर केले आणि देवकीजवळ जाऊन वळणदार आवाजात हसला. मला मूर्ख बनवू नका. पहिलं असो वा 8वं, कुठलंच बीज रोपटं होण्यापूर्वीच उपटून टाकलं तर ते वृक्ष होणार नाही. मला कोणताही धोका उरू द्यायचा नाही. असे म्हणून कंसाने देवकीच्या हातातून ते कोवळं बाळ जबरदस्तीने खेचून घेतलं. देवकीने हंबरडा फोडला. दादा, कृपा करून याला मारू नकोस. तिच्या ओरडण्याने एक क्षण पहारेकऱ्यांच्याही हृदयाचे पाषाण वितळले. पण कंसाच्या काळजात दया शिल्लक नव्हती. त्याने निर्दयपणे त्या निष्पाप अर्भकाला उंच उचललं आणि प्रचंड जोराने जमिनीवर आपटलं. त्या नवजात जीवाने जागेवर प्राण सोडला. देवकी उन्मळून पडली. आपलं बाळ अधरातच गतप्राण झालेलं पाहून ती कोसळून रडू लागली. विव्हळ आवाजात ती पुन्हा पुन्हा हमसून म्हणत होती, माझं बाळ, माझं निष्पाप बाळ. वासुदेव देखील डोळ्यात आसवे भरून स्तब्ध उभे राहिले. पहिलं अपत्य हातातून हिरावलं गेलं होतं आणि आपला वचनाबद्ध असहाय्यपणा त्यांना असह्य झाला. त्या रात्री देवकी आणि वसुदेव एकमेकांना जवळ धरून फार रडले. त्यांची दुःखाची परीक्षा यावर संपली नाही. या घटनेनंतर कंस अधिकच निर्दयी बनला. वेळ जात होती तसा एक एक करीत पुढील 5 संततींचाही जन्म झाला आणि प्रत्येक वेळी तोच क्रूर दोषकर्म घडत राहिला. देवकीने आशेनं प्रसवलेला प्रत्येक बालक कंसानं काही क्षणात तिच्यापासून हिरावून घेतला आणि पत्थरासारख्या निर्दयतेनं त्यांचा वध केला. एकामागून एक 6 निष्पाप मुलं कंसानं समाप्त केली. आईचं हृदय विदीर्ण होऊनही वारंवार तिला लेकरांना मरताना पाहावं लागलं. प्रत्येक वेळी ती कंसाच्या पुढे रडून विनवित राहिली, कधी हात जोडून, कधी त्याच्या पायांवर पडून. पण कंसाचं काळीज दगडाचं बनलं होतं. वासुदेवही जखमी मनानं हे सर्व पाहत होता. त्याच्या वचनामुळे तो काहीच करू शकत नव्हता. आपल्या पत्नीची विकल अवस्था पाहून तो फक्त तिला धीर देत राही. देवकी तर शोकसागरात बुडालेली होती.
तिचे डोळे सतत रडून सुजले होते. दिवस रात्र ती देवींना प्रार्थना करी की हा अन्याय थांबवा, तिला मूल होऊच नयेत. कारण मूल जन्मलं की त्याचा परिणाम त्याचं हत्या होणं हाच होता. कंसाच्या कारागृहात दुःखाच्या रात्री दिवसांची गणतीच मिटली होती. अशा रीतीनं देवकीला पुन्हा गर्भ राहिला तेव्हा तो 7वा महिना होता. काही काळानं देवकीच्या पोटातील गर्भ अचानक नाहीसा झाला. कुणाला काही कळेना. सगळीकडे चर्चा पसरली की 7वं अपत्य जन्मण्यापूर्वीच नष्ट झालं. देवकी दुर्मुखली. तिला अजिबात उमजेना काय घडलं ते. आपलं पोट रिकामं झालं होतं आणि आणखी एका मुलाचा अस्त झाला हे दुःख ती सहन करू शकत नव्हती. कंसाला सुद्धा हे आश्चर्यकारक वाटले. 7वं अपत्य, त्याला स्वतः मारावं लागलं नाही. याने एक क्षण तो सुखावला. पण लगेचच त्याच्या मनात संशय दाटू लागला. एखादा दैवी डाव तर नाही असा विचार करून तो अधिक सावध आणि अस्वस्थ झाला. खरं तर देवकीच्या त्या 7व्या गर्भाबाबत एक अद्भुत लीला घडली होती. देवविचाराने, योगमायेने हस्तक्षेप करून देवकीच्या गर्भातील 7वा जीव गुप्तरित्या वसुदेवांच्या दुसऱ्या पत्नी रोहिणीच्या गर्भात स्थानापन्न केला. त्यानुसार काही महिन्यांनी रोहिणीने गोकुळात त्या तेजस्वी बालकाला जन्म दिला, ज्याला पुढे बलराम म्हणून ओळखलं गेलं. या रहस्याची देवकी वसुदेवांना तीळमात्र कल्पना नव्हती. त्यांच्या दृष्टीने 7वं अपत्य देखील राहिलं नाही आणि त्यांचं दुःख आणखीनच वाढलं. आता देवकी 8व्या अपत्याची आई होणार होती. सारा जीव कंसाचं लक्ष त्या घटनेकडे लागलं होतं. कंस तर सतत अस्वस्थ राहू लागला. त्याने कारागृहाभोवती पहारा अधिक कडा केला. दिवसातून अनेकदा तो स्वतः तैदेच्या काळकोठडीपाशी येऊन हालहवाल पाहू लागला. देवकी, वसुदेव कोणताही डाव खेळतील का अशी त्याला भीती वाटे. भीतीने त्याच्या डोळ्यांची झोप उडाली होती. तो रात्रीही आपला महाल सोडून कारागृहाच्या आसपास फिरत राही. मनात सातत्याने एकच चिंता ठाण मांडून बसली होती. देवकीचा 8वा मुलगा खरोखर माझा विनाश करणार का? देवकीच्या मनात मात्र भीतीबरोबरच काहीशी आशा दाटलेली होती. इतकी वर्ष सहन केलेलं दुःख आणि मुलं गमावल्याचं शल्य तिच्या काळजात घर करून होतं. तिनं मनोमन देवाला साकडं घालायला सुरुवात केली होती. हे विष्णू, आता तरी दया करा. आमच्या या अंतिम अपत्याचे रक्षण करा. रात्रंदिवस देवकी डोळे मिटून प्रार्थना करत राही. तिच्या डोळ्यातील अश्रू सुकून गेले होते, पण मनात एक आशेची ज्योत तेवत होती. वासुदेवही तिला सावरण्याचा प्रयत्न करत होते. ते हलक्या आवाजात म्हणायचे, देवकी, आता धीर धर. गेली 7 वर्ष आपण अति कठोर दुःख सोसलं आहे. कदाचित परमेश्वर आपल्यावर प्रसन्न होईल. बहुधा हे अपत्य काहीतरी चमत्कार घडवेल. भविष्यात काय होणार याची कल्पना नसली तरी या शब्दांनी देवकीला किंचित बळ मिळे. दोघंही एकमेकांच्या आधाराने दिवस काढू लागले. त्यांनी भविष्यवाणीकडेही एक आशेचा किरण म्हणून पाहिलं. कदाचित देवकीचा 8वा मुलगाच ईश्वरी शक्ती घेऊन जन्माला येईल आणि कंसाच्या पापांचा अंत करील अशी त्यांना मनी विश्वास वाटत होता. अखेर तो विलक्षण दिवस उगवला. श्रावण महिन्याच्या कृष्ण अष्टमीची ती रात्र होती. मथुरेच्या आकाशात काळे कुट्ट ढग जमले होते. विजा कडकडाट करत होत्या आणि मुसळधार पाऊस कोसळत होता. रात्रीचा काळोख जास्तच गडद जाणवत होता. मध्यरात्रीचे प्रहरी जसजसे जवळ येऊ लागले तसतशी अचानक कारागृहाच्या आवारात एक अनिर्वचनीय शांतता पसरली. पहारेकऱ्यांच्या डोळ्यांवर जड झापड आली. एक एक करून सारे सैनिक जागेवरच कोसळले आणि गाढ झोपेत तल्लीन झाले. देवकीला प्रसूती वेदना सुरू झाल्या तेव्हा वासुदेवाने तिला सावरलं आणि दोघंही हृदयात श्रीहरीचं नाव जपू लागले. अर्धीरात्र होत आली तसा एक चमत्कार घडला. कारागृहाच्या जड दारांवर बसलेली कुलूपं आपोआप कचकच आवाज करत उघडी पडली. वासुदेवाच्या हातांवरील बेड्याही सैल झाल्या आणि त्याच क्षणी देवकीने आपल्या पुत्रास जन्म दिला. तो क्षण अद्भुत आणि अविस्मरणीय होता. देवकी वासुदेवांच्या समोरच नवजात बालकाचं रूपांतर अचानक एका तेजस्वी महापुरुषात झालं.
त्यांच्यासमोर चतुर्भुज स्वरूपात स्वयं भगवान विष्णू उभे होते. त्या दिव्य रूपाच्या हातात शंख, चक्र, गदा आणि पद्म अशी आयुधं चमकत होती. कृष्णवर्णी देहावर पितांबर शोभत होतं. त्यांच्या भाळी श्रीवत्साचं चिन्ह होतं आणि उरावर कौस्तुभ मणी झळकत होता. चारही बाजूंनी प्रभूची मंद सोनेरी प्रभा पसरली होती. त्या तेजाने अंधारी कोठडी प्रकाशमान झाली. देवकी आणि वासुदेव काही क्षण स्तब्ध झाले. जाणवलं, प्रखर तपश्चर्येनंतरच प्राप्त होणाऱ्या परमात्म्याच्या दर्शनाचा हा क्षण आहे. क्षणभराने भान आल्यानंतर वासुदेव आणि देवकी दोघंही भावविभोर झाले. त्यांनी तत्परतेनं हात जोडले आणि भगवानास वंदन केले. वासुदेवांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. ते कृतज्ञ स्वरात म्हणाले, हे नारायण, आपण स्वतः अवतरून आमच्यावर अपरंपार कृपा केलीत. कैदेच्या या अंधारात आमच्या आशेचा दीप आपण प्रज्वलित केला आहे. देवकीचं हृदयही काळजी आणि कृतज्ञतेनं भरून आलं. तिने हात जोडत भगवंताला विनवले, प्रभो, तुम्ही साक्षात माझ्या पुत्ररूपाने आलात यासाठी मी स्वतःला धन्य समजते. पण मला भयंकर भीती वाटते आहे. कंसासारख्या क्रूर माणसाला तुमचं हे चतुर्भुज रूप दिसलं तर तो तुम्हाला मारण्याचा प्रयत्न करेल. त्यानं मला माझी आधीची निरागस मुलं वाढवू दिली नाहीत. तुम्हालाही तो काहीही हानी पोचवू शकतो. कृपा करून आपलं हे दिव्य स्वरूप नाहीसं करा आणि एका साध्या मानवी बाळाचं रूप धरा. माझ्या बाळाच्या रूपात का होईना, पण मला तुम्हाला आपल्या मांडीवर खेळू द्या. बोलता बोलता देवकीच्या डोळ्यांत आसवं उभी राहिली. मित्रांनो, इथे बघा, एक आई किती भोळी आणि साधी असते. तिचं आपल्या लेकारावरचं प्रेम किती शुद्ध आणि निर्मळ असते. अगं, तो तिन्ही जगाचा स्वामी आहे. त्याला वाटलं तर तो एका क्षणात कंसाचा वध करून टाकेल. पण तो भोळी देवकी त्याला कंसापासून वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. मग पुढे काय होते पहा. देवकीच्या प्रेमाने आणि भीतीने ओथंबलेल्या मागणीवर विष्णूंनी हलकेच स्मित केले. सौम्य आवाजात ते म्हणाले, देवकी, तुझी विनंती योग्य आहे. लोकांच्या कल्याणासाठीच मी मानवाचे रूप धारण केले आहे. आता मी अदृश्य होईन आणि बालक कृष्णाच्या रूपातच तुमचा पुत्र बनून राहीन. एवढं बोलून प्रभूंनी आपल्या चारही भुजा मागे घेतल्या. क्षणार्धातच चतुर्भुज विष्णूचं रूपांतर एका सुंदर निष्पाप पारामध्ये झालं. देवकीने अधीरतेने त्या तान्हुल्याला उचलून आपल्या मिठीत घेतलं. तो काळ्या घनदाट केसांचा, कमळासारख्या लोभस डोळ्यांचा चिमुकला मुलगा शांतपणे तिच्या कुशीत विसावला. देवकीच्या डोळ्यातून आनंदाश्रू गळले. तिने त्याच्या कपाळाला प्रेमाने चुंबन दिलं आणि डोळे मिटून परमेश्वराचे आभार मानले. इतक्यात वासुदेवांचे लक्ष गेले. त्यांच्या हातांवरच्या सर्व बेड्या पूर्णपणे सुटल्या होत्या. कारागृहाचा लोखंडी दरवाजा देखील आता किंचित उघडा दिसत होता. बाहेरचे पहारेकरी पूर्वीप्रमाणेच बेसावत पडलेले होते. या सर्व दैवी व्यवस्था पाहून वासुदेवांच्या चेहऱ्यावर आश्चर्यमिश्रित आनंद फुलला. मग तिथे अचानक एक आकाशवाणी झाली. वासुदेव, ताबडतोब हा बालक येथे घेऊन निघा. याला यमुना नदी पार करून गोकुळ गावात नंदाच्या घरी घेऊन जा. नंदाची पत्नी यशोदाने नुकतीच एका कन्येला जन्म दिला आहे. या कन्येसोबत या बालकाची अदलाबदल करा आणि ती मुलगी घेऊन परत या. आपला मार्ग मी सुरळीत करीन. या आकाशवाणीनं वसुदेवांना मार्गदर्शन मिळालं. त्यांनी वेळ न दवडता तयारी सुरू केली. कोठडीतच त्यांना एक मजबूत बांबूची टोपली दिसली. त्यांनी त्यात थोडं कपडं अंथरलं आणि देवकीकडून बाळ घेतलं. काळजात असंख्य चिंता असल्या तरी देवकीला हे पाऊल अपरिहार्य म्हणून मान्य होतं. वासुदेवाने बाळाला टोपलीत नीट ठेवले आणि देवकीकडे आश्वासक नजरेने पाहिलं. तिच्या डोळ्यातून निरोपाचे अश्रू ढाळत होते. वासुदेवाने टोपली दोन्ही हातांनी उचलून डोक्यावर धरली आणि शक्य तितक्या शांत आणि धीम्या पावलांनी बाहेरच्या दिशेने निघाले.
बंदीगृहाबाहेर कायाकुट्ट रात्रीचं साम्राज्य पसरलं होतं. पावसाचा मारा अजूनही चालू होता. सोसाट्याच्या वाऱ्यानं झाडं डोलत होती. विजा आकाशाच्या रेषा चिरत अल्पक्षण प्रकाश पसरवत होत्या. वासुदेव जपून पावले टाकत बाळासह पुढे सरकत राहिले. अचानक एक प्रचंड वीज कडकडली आणि त्याच्या अजेडात त्यांना पुढे काही अंतरावर यमुना नदीचा प्रवाह चमकताना दिसला. यमुना पुराच्या रौद्र रूपात वाहत होती. उंच लाटांचे सळसळते तुरे जणू भेसूर हसत असल्यासारखे भासत होते. क्षणभर वासुदेवांचे पाय थबकले. एवढ्या प्रचंड लाटात उतरून बाळासहित नदी पार करणं केवळ अशक्य होतं. त्यांच्या हृदयाचा ठोका चुकला. मात्र दुसऱ्याच क्षणी त्यांना आपल्या प्रभूच्या सुरक्षेची जाणीव झाली आणि त्यांनी निर्धार केला. ते काळजीपूर्वक पाण्यापाशी जाऊन थांबले. आणि तोच आणखी एक चमत्कार घडला. वासुदेवांच्या मागून अचानक हिसिंग फुतकारल्यासारखा एक आवाज आला. त्यांनी चमकून मागे पाहिलं. एक विशाल नाग त्यांच्या मागोमाग येताना दिसला. शेषनागानं आपले हजारो फणांचे छत्र पसरवले आणि वासुदेवाच्या डोकलीसहित आश्रय दिला. वर्षावाचे थेंब त्या फळांवर कोसळून थांबत होते. बाळाच्या अंगावर आता एकही थेंब पडत नव्हता. वासुदेवांनी हिमतीने पुढे पाऊल टाकलं. त्यांच्या पायांना मोठा जोर जाणवला. पाण्याची खोली कंबरेपर्यंत होती आणि प्रवाह प्रचंड वेगानं वाहत होता. ते एक एक पाऊल टाकत खोल नदीत उतरू लागले. बाळाला उंच धरूनही त्याच्या पायाचा अंशतः स्पर्श पाण्याला झाला. त्या क्षणी जादू घडावी तसा खवळलेला प्रवाह अचानक शांत झाला. यमुनेचं पाणी बाजूला सरकल्यासारखं वाटलं. उफाळलेली लाट निवळली आणि त्यांना पुढे जाण्यासाठी सहज वाट मिळाली. वासुदेवांनी एक क्षण आकाशाकडे पाहून ईश्वराचे आभार मानले आणि मग काहीही विचार न करता ती संधी पकडली. ओल्या कपड्यांच्या ओझ्यानं आणि पुराच्या वेगानं त्यांची त्रेधा उडत होती. पण त्यांनी लव्हारांमध्ये पाय रोवून पाणी ओलांडण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला. शेषनाग त्यांना सावलीसारखा साथ देत होता. अखेरीस अथक प्रयत्नांनी वासुदेव यमुनेच्या पार पोहोचले. काही वेळाने वासुदेव गोकुळच्या हद्दीत पोहोचले. रात्र तशीच काळी होती. पण पावसाचा जोर आता कमी झाला होता. गोकुळ गाव गाढ निद्रेनं निर्विकार पडला होता. वासुदेवांनी ओळखीनं नंदबाबांचं घर शोधून काढलं आणि आश्चर्य, त्या घराचं दार आपसुकच उघडं होतं. सावधपणे वासुदेव आत शिरले. घराच्या कोपऱ्यात तेवणाऱ्या निरागी दिवट्याच्या प्रकाशात त्यांनी आजूबाजूचं दृश्य न्याहाळलं. यशोदा माता प्रसूतीच्या श्रमांनी थकून गाढ झोपलेली होती. तिच्या शेजारी असलेल्या पाळण्यात एक नवजात कन्या शांतपणे निजली होती. वासुदेवांच्या हृदयात कृतज्ञतेची उर्मी दाटून आली. त्यांनी हलकेच ती चिमुकली मुलगी आपल्या हातात उचलली आणि आपण आणलेल्या आपल्या पुत्र कृष्णाला त्या पाळण्यात अलगद ठेवलं. तो पूर्ण शांत होता. त्याच्या मुखातून रडण्याचा जराही आवाज आला नाही. यशोदेला काहीच जाणवलं नाही. वासुदेव काही क्षण निरोपाचं हास्य मुखावर आणून आपल्या बाळाकडे पाहत राहिले. अंधारात ते लहानसं बाळ शांत चेहऱ्यानं निजलं होतं. वासुदेवांनी डोळ्यांसाठून घेतलेला तो क्षण पुढील अनेक वर्ष त्यांना आधार देणार होता. मात्र त्यांना जास्त वेळ थांबणं अवघड होतं. त्यांनी त्या कन्येला आपल्या मिठीत घेतलं आणि तेवढ्याच शांत पावलांनी घराबाहेर पडले. परतीचा मार्ग अपेक्षेपेक्षा सुलभ ठरला. यमुना नदीने पुन्हा एकदा प्रसन्नतेने वाट करून दिली. शेषनाग आपला कार्यभाग सिद्ध करून अदृश्य झाला. वासुदेव बारासहित मथुरेच्या दिशेने पोहत चालले होते. अखेरीस ते कारागृहापर्यंत सुखरूप परतले. आता पूर्वेकडील आकाश उजळू लागलं होतं. गडद रात्रीचा अंधार निवळत होता. वासुदेवांनी कारागृहाजवळ पोहोचून पाहिलं. ते जड दरवाजे पुन्हा पूर्ववत बंद झालेले दिसले. आतून देवकी काळजीने त्यांची वाट पाहत होती. वासुदेवाने हळूच दरवाजातून आत पाऊल टाकलं. तसा पुन्हा दरवाजा आपोआप बंद झाला आणि त्यांच्या भोवतीच्या बेड्या जादुईरित्या आवळल्या गेल्या. देवकीनं त्या कन्येला आपल्या हातात घेतलं आणि हृदयाशी धरलं. तिच्याच पोटी ती जन्मल्याचा बनाव तिनं तत्परतेने केला. इतक्यात त्या बाळीने किंकाळी फोडली. निरागस कन्या मोठ्याने रडू लागली.
दृष्टीचा टाहो बंदीगृहाच्या भिंती भेदून बाहेरपर्यंत गेला. पहारेकरी दचकून जागे झाले. त्यांच्या लक्षात आलं की देवकीच्या गर्भातील 8वं अपत्य जन्मलं आहे. एक पहारेकरी धावत जाऊन कंसाला बातमी देण्यासाठी निघाला. त्याने घाबरलेल्या आवाजात कंसाला सांगितलं, महाराज, देवकीच्या 8व्या अपत्याचा जन्म झाला आहे. वार्ता ऐकून कंस क्षणभर गोठल्यासारखा झाला आणि मग त्याच्या चेहऱ्यावर विकृत हसू पसरलं. तो वेडापिसा होत जवळच्या शस्त्रावर झडप घालून उठला. शेवटी आला जन्मला माझा शत्रू. तो विकटपणे हसला. क्षणाचाही विलंब न लावता कंस स्वतः वेड्यागत त्या अंधाऱ्या कारागृहाकडे झेपावला. त्याच्या डोळ्यांसमोर फक्त एक दृश्य नाचत होतं. भविष्यवाणीचं भेसूर सत्य नष्ट करायचं आहे, तेही आत्ता आणि इथेच. कंसाने कारागृहाचा दरवाजा धडाडकन उघडला आणि तो संतापाने थरथरत आत शिरला. देवकी वसुदेव त्याला दिसताच त्याने आधीच आपली तलवार उपसून ठेवली होती. देवकीच्या हातात नवजात मुलगी पाहून कंस क्षणभर गोंधळला. मुलगी? तो स्वतःशीच पुटपुटला. भविष्यात काही गफलत झाली का असा विचार त्याच्या मनात येण्यापूर्वीच त्याने निर्धार केला, तो एकही संतती जिवंत ठेवणार नव्हता. कंसाने पुढे होऊन ते बाळ आपल्या हातात घेण्यासाठी झडप घातली. देवकीनं आयुष्य मुठीत घेऊन ते बाळ अजूनच आपल्या छातीशी कवटाळलं आणि अक्षरशः कंसाच्या पायांवर कोसळली. ती हंबरडा फोडत आर्त स्वरात विनवू लागली, दादा, आधीच तू माझी 6 निष्पाप लेकरं मारलीस. मी तुझ्या पाया पडते, या मुलीचा तरी जीव घेऊ नकोस. हे बाळ अगदी निष्पाप आहे, तुझं काहीही वाईट करणार नाही. वासुदेवही गयावया करू लागले. कंस महाराज, ही मुलगी आहे, तुला हिच्यापासून काही धोका नाही. कृपा करून हे पाप करू नको. पण कंसाच्या डोळ्यांसमोर फक्त भविष्यवाणीचं भयानक चित्र होतं. तो कोणतीही दयामाया ठेवायला तयार नव्हता. कंस रागाने लालबुंद झाला आणि गरजला, मुलगा असो की मुलगी, शत्रू हा शत्रूच असतो. मी कोणालाही जिवंत सोडणार नाही. असे म्हणत त्याने देवकीच्या हातातून ती मुलगी एकच झडप मारून हिसका देऊन ओढली. देवकीची हतबल किंकाळी कोठडीत घुमली. क्षणार्धात कंसाने त्या चिमुकल्या जीवाला दोन्ही पायांनी धरून डोक्यापाशी उचलले आणि पूर्ण ताकदीने जमिनीवर आपटले. पण जमिनीवर पडण्याच्या ऐवजी ती मुलगी कंसाच्या हातातून निसटून आकाशात उंच उडाली. क्षणात त्या बालिकेचं रूपांतर दिव्य तेजस्वी देवीत झालं. कंस व वसुदेव आश्चर्याने वर पाहू लागले. अष्टभुजा दुर्गा देवी आकाशात प्रकट झाली होती. तिच्या प्रत्येक हातात खड्ग, त्रिशूल, गदा अशी शस्त्र होती. अंगावर रत्नालंकार आणि मुद्रेवर प्रचंड रोष असलेली भगवती चमकत होती. देवीच्या डोळ्यात प्रकोपाची ज्वाला पेटलेली होती. देवीचा घनगंभीर आवाज आकाशात घुमला. अरे मूर्ख कंस, तू मला मारून स्वतःचा मृत्यू टाळू पाहतोस. व्यर्थ प्रयत्न. ज्याच्या हातून तुझा विनाश निश्चित आहे तो बालक अन्यत्र सुरक्षित जन्मला आहे. मला मारून काही साध्य होणार नाही. लवकरच तुला तुझ्या पापांची शिक्षा मिळेल. असे म्हणताच त्या देवीचे रूप तेजोमय ज्योतीत विलीन झाले. हे दृश्य पाहून कंस हादरला. त्याच्या चेहऱ्यावर भीतीची छाया उमटली. मला मारणारं मूल जगातच आहे, जगातच आहे या जाणीवेने त्याचा देह थरथर कापू लागला. कपाळावरता घामांच्या धारा वाहू लागल्या. काही क्षण तो शब्दही उच्चारू शकला नाही. त्याच्या हातातील तलवार निसटून जमीनवर पडली. पहिल्यांदाच कंसच्या डोळ्यातील गर्व आणि क्रूरता नाहीशी झाली होती आणि भयाने त्यांची जागा घेतली होती. क्षणभराने कंसने स्वतःला सावरलं. दात ओठ खात त्याने डोळे वक्र केले. कुणीही असो तो बालक, मी त्याला शोधून काढेन आणि नष्ट करेन. स्वतःशीच पुटपुटत तो वेड्यापिसासारखा बाहेर पडला. कंसच्या मनात आता सुडाची ज्वाला धगधगत होती. कंस निघून गेल्यानंतर काही काळ देवकी वसुदेव सुन्न झाले होते. त्यांना आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. मग हळूहळू त्यांना या अद्भुत लीलेचा अर्थ उमगला. देवकीच्या मानेवर पडलं होतं. तिच्या चेहऱ्यावरचे अश्रू अजून वाळले नव्हते, पण आता त्या अश्रूंमध्ये दुःख नव्हतं,
तर अतीव आनंद होता. माझं बाळ जिवंत आहे. परमेश्वरा, तू आमच्या मुलाला वाचवलंस. देवकीनं दोन्ही हात आकाशाकडे करून प्रार्थना केली. वासुदेवही देवकीजवळ येत भरून आलेल्या स्वरात म्हणाले, देवकी, आपला कृष्ण कुठेतरी सुरक्षित आहे. देवकीनं डोळे मिटून ईश्वराचे मनोमन आभार मानले. तिच्या हृदयात आशेचा किरण फुलला. तिचं समाधान आता अढळ होतं. कित्येक वर्षांनी तिने पहिल्यांदाच चेहऱ्यावर एक आनंदाश्रूंनी न्हालेलं हास्य लिहिलं होतं. त्या मध्यरात्रीच्या अंधारात अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णाचा चमत्कारिक जन्म झाला. ज्या दिवशी अत्याचाराची रात्र काळी होती, त्याच दिवशी धर्माचा सूर्य जन्माला आला होता. कृष्णाच्या जन्माने दीनांच्या दुखातून मुक्तीची सुरुवात झाली. देवकी वसुदेवांनी ज्या असह्य यातना सोसल्यानंतरही श्रद्धा सोडली नव्हती, ती श्रद्धा सत्यात उतरली होती. देवकीचा 8वा पुत्र जिवंत राहिला आणि पुढे जाऊन त्यानेच कंसाच्या अधर्माचा अंत केला. त्या रात्रीचा प्रत्येक क्षण आश्वासक ठरला. अंधारामागून प्रकाश जिंकणार याची साक्ष जणू त्यात होती. आजही करोडो भक्त या कृष्ण जन्माष्टमीची कहाणी ऐकून भावविभोर होतात, कारण ती अधर्मावर धर्माच्या विजयाची, भक्तांच्या श्रद्धेच्या विजयानं पूर्णत्वाला नेणारी अमर गाथा आहे. तर मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली? कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्री कृष्ण नक्कीच लिहा. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.